तिसरा महत्त्वाचा आहे कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया, भारत सरकारचा आकस्मिक निधी. मग हे सगळेच्या सगळे जे पैसे आहेत, हे सर्वच्या सर्व पैसे बाजूला काढून ठेवले जातात. कशासाठी? वापरासाठी, अडचणीच्या काळात वापरासाठी. मग हे पैसे ज्या ठिकाणी काढून ठेवले जातात तो एका कायद्यानुसार क्रिएट केलेला निधी आहे, ज्याला आपण भारत सरकारचा आकस्मिक निधी म्हणजे काय, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया असं म्हणतो. हा कायदा 1950चा आहे. कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया ऍक्ट 1950, भारत सरकार आकस्मिक निधी कायदा 1950. इथं महत्त्वाची गोष्ट, या आकस्मिक निधीमधून जर पैसे खर्च करायचे असतील तर ही खर्च राष्ट्रपतीच्या नावे खर्च होतो. लक्षात ठेवा, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडियामधून पैसे खर्च करायचे असतील तर हे राष्ट्रपतीच्या नावे पैसे खर्च होतात. मात्र राष्ट्रपतीच्या वतीनं कोण सही करतात? वित्त सचिव, फायनान्स सेक्रेटरी सही करतात. लक्षात ठेवा, सिग्नेचर कोणाची असते? फायनान्स सेक्रेटरीची सही असते. 4 मुद्दे लक्षात ठेवा. पहिला मुद्दा, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया आर्टिकल 267 कायदा 1950, खर्च कोणाच्या नावे होतो? राष्ट्रपतीच्या नावे होतो. आणि कोण सही करतं? वित्त सचिव सही करतात. 1, 2, 3 आणि हा चौथा मुद्दा. आलं लक्षात? हे 4 सगळ्यात बेसिक मुद्दे आहेत.